तन्वी सोबतची फ्रेंडशिप तुझी छान होत होती, रंगत होती. त्याच्यामध्ये काही जण म्हणजे सांगत होते की हे असं लव्ह अँगल जाते किंवा बऱ्याचशा गोष्टी मिसअंडरस्टँडिंग मध्ये जात आहेत. तर आणि तन्वीने राग सुद्धा काढला होता की तू माझ्याशी बोलत नाही, तर तू क्लिअर कट बोलतोयस की माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. तर त्या बाबतीत काय बोलशील? पंचिंग बॅगच्या वेळेला सुद्धा तिने खूप जास्त तिने माझ्या हाताला पंचिंग बॅग समजून मलाही मारलं. एक्सप्रेस केलं होतं. त्या बाबतीत काय बोलशील? बघ, मी जे तुला सुरुवातीला म्हटलं ना की मी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही आणि मी स्वतःही बदलू शकत नाही. सो मला एक गोष्ट रिअलाइज झाली की मी आणि तन्वी खूप वेगळी व्यक्तिमत्व आहोत. आमचे वेगळे थॉट्स आहेत, आमच्या वेगळ्या अलाइनमेंट्स आहेत. तिची इंटेन्सिटी टुवर्ड्स एव्हरीथिंग वेगळी आहे, माझी इंटेन्सिटी जे मी फ्राईड राईस आणि ते उदाहरण दिलं होतं. दोघं आम्ही वेगळे आहोत, वेगळे इंडिव्हिज्युअल्स आहोत आणि मला इतकी पटकन मैत्री करता येत नाही. आणि त्यात प्रॉब्लेम काय झाला, तन्वीचे जे पहिले मित्र होते सगळे ते खराब निघाले. सो तिच्याकडे एकच मित्र उरला होता. माझे पहिले मित्र पण छान होते, माझे ते पण होते. सो माझ्याकडे जर 100 आहे तर मी प्रत्येकाला 20, 30, 25 असं देतोय. तिच्याकडे 100च्या 100 उरलाय मला द्यायला. तिच्याकडे कोणीच नाहीये, कारण तिचे पहिले मित्र होते, ती जी टोळी गँग होती त्यांची, ती तशी तुटलं, मग तिच्याकडे मी उरलो होतो एकटा. सो मी तिला तेच समजवलं की हे बघ तन्वी, तुझी जी इंटेन्सिटी आहे टुवर्ड्स मी आणि माझी जी इंटेन्सिटी आहे टुवर्ड्स यू, यात खूप फरक आहे. त्यामुळे तू जे एक्सपेक्ट करतेस ना ते मी नाही फुलफिल करू शकत. कारण माझ्याकडे बसायला, बोलायला, द्यायला खूप मित्र आहेत. सो मी त्यांच्याकडे पण बसतो, मला त्यांचं पण आहे. तुला फक्त मी आहे आणि यात तुझी पण चूक नाही, माझी पण चूक नाही. पण ही गोष्ट समज, कारण जेव्हा माझ्यामुळे कोणी हर्ट होतो तर मला त्याचा त्रास होतो. आणि तेव्हा मला कळलं की ही एवढी हर्ट झाली, ह्याची इंटेन्सिटी एवढी जास्त आहे टुवर्ड्स मी आणि माझी नाहीये तेवढी जास्त, किंवा मी तेवढं फील नाही करत आहे आणि ही हे करते हे पण मला कळत नाहीये. हे मला अचानक त्या दिवशी कळलं. सो मी तिला दोन गोष्टींसाठी सॉरी म्हटलं की पहिलं तर तू जे माझ्यासाठी फील करतेस ते मला कळलं नाही, आणि दुसरं मी ते फील करू शकत नाही. आणि आय एम व्हेरी क्लिअर, मी कुठल्याच गोष्टीला लेअर करून शुगर कोट करून नाही बोलत. मी तिच्याशी बोलताना तिला क्लिअरली सांगितलं की ही तुझी इंटेन्सिटी आहे, ही माझी आहे, ती मॅच नाही होणार आणि तुला अजून हर्ट नको व्हायला म्हणून मुझसे कोई उम्मीद मत रखना. ओके, कारण त्याची कारण आहेत. म्हणजे असं नाही की मी उगाच तिला हेट करतोय, ती खूप चांगली आहे, तिला ते फील होत होतं माझ्याबद्दल. ती गोष्ट मला खूप लागली यार, की यार मला नाही कळलं किंवा माझ्यामुळे हर्ट झालं. पण तिला तेच समजवलं. मी आता तुला सांगितलं ना मैत्रीचं, तुझ्याकडे नाहीयेत मित्र, माझ्याकडे आहेत. त्यामुळे हा डिफरन्स आहे आणि तो नाही फील होणार. अच्छा, तो डिफरन्स फील होण्यासाठी बाहेर फ्रेंडशिप होईल का तुमची? बाहेर होऊ शकते, बाहेर टाइम असतो आपल्याकडे. आपल्याकडे चर्चा करायला बंधन नसतं. प्रत्येक गोष्ट आपली माईकवर ऐकली जात नाही किंवा आपण बऱ्याच वेगळ्या विषयांवर बोलू शकतो. सो त्याच्याने बॉन्ड खूप स्ट्रॉंग होतो. बिग बॉस मध्ये आपल्याला गेम बद्दलच बोलावं लागतं किंवा आपण कंटिन्यूस त्याच झोन मध्ये असतो. त्यामुळे आणि गेम मध्ये पॉलिटिक्स आहे, सगळ्यांच्या डोक्यात पॉलिटिक्स असतं. सो प्रत्येक जण मैत्री करताना विचार करत असतो की हा खरंच मैत्री करतोय का, हा नॉमिनेशन मधनं वाचायसाठी करतोय. सो या सगळ्या गेमिंग अँगलनी आपण एकमेकांशी बोलत असतो. सो तिकडे मैत्री करणं अजून जास्त कठीण आहे. आणि म्हणून माझी मैत्री खूप लोकांसोबत नाही झाली. जे गेम खेळतात त्यांच्यासोबत नाही झाली माझी मैत्री. ज्यांच्याशी मी प्युअर फ्रेंडशिप किंवा प्युअर बॉन्ड ज्यांच्याशी झालाय त्यांच्याशी मी फक्त नात्याबद्दल किंवा अशा गोष्टींबद्दल बोललोय. त्यांच्याशी मी कधी नॉमिनेशन बद्दल किंवा ही मैत्री मी ह्याच्यासाठी करतोय असं नाही बोललो. जसं की करण इव्हन सचिनजी